नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा विषय आहे विज्ञान. विज्ञान या विषयावर आपण प्रश्न घेणार आहोत. चला मग, प्रश्न पहिला. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? ए. प्रकाशाचे शोषण. बी. प्रकाशाचे वक्रीभवन. सी. प्रकाशाची दिशा बदलून परत फिरणे. डी. प्रकाशाचे विखुरणे. याचं उत्तर आहे सी. प्रकाशाची दिशा बदलून परत फिरणे. स्पष्टीकरणामध्ये पहा मित्रांनो, परावर्तन म्हणजे प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर आदळल्यावर त्याची दिशा बदलून मूळ माध्यमात परत येणे, म्हणजेच प्रकाशाची दिशा बदलून परत फिरणे. दुसरा प्रश्न. आपत्ती किरण म्हणजे काय? ए. परावर्तित झालेला प्रकाश. बी. पृष्ठभागावर पडणारा प्रकाश. सी. विखुरलेला प्रकाश. डी. शोषलेला प्रकाश. याचं उत्तर आहे पृष्ठभागावर पडणारा प्रकाश. स्पष्टीकरणामध्ये दिलेले आहे, आपत्ती किरण हा पृष्ठभागावर येणारा प्रकाश किरण असतो. कोणत्याही वस्तूवर जो प्रकाश पडतो तो पृष्ठभागावरच पडतो. तिसरा प्रश्न. परावर्तित कोन आणि आपत्ती कोन यांच्यात संबंध काय असतो? ए. परावर्तित कोन आपत्ती कोन आपतन कोन. बी. परावर्तित कोन आणि आपतन कोन. परावर्तित कोन आणि आपतन कोन कोणताही निश्चित संबंध नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो परावर्तित कोन आपतन कोन. स्पष्टीकरणात दिलेले आहे, परावर्तनाच्या पहिल्या नियमाप्रमाणे आपत्ती कोन आणि परावर्तित कोन हे नेहमी समान असतात. खालीलपैकी कोणता पृष्ठभाग नियमित परावर्तन दर्शवतो? ए. कागद. बी. आरसा. सी. लाकूड. डी. वस्त्र. बी. आरसा. आरशाचा गुळगुळीत पृष्ठभाग नियमित परावर्तन दर्शवतो, ज्यामुळे स्पष्ट प्रतिबिंब तयार होते. नियमित परावर्तन कोणत्या पृष्ठभागावर होतो? ए. गुळगुळीत. बी. खडबडीत. सी. पारदर्शक. डी. चकचकीत. याचं उत्तर आहे खडबडीत. स्पष्टीकरण पहा मित्रांनो, खडबडीत पृष्ठभाग प्रकाश विखुरल्यामुळे अनियमित परावर्तन होतो. परावर्तनाचा कोनाचा नियम सांगतो की आपत्ती किरण, परावर्तित किरण आणि आपतन बिंदूवरील स्तंभिका एकाच प्रतलात असतात. त्याचा कोणता नियम लागू होतो? ए. पहिला नियम. बी. दुसरा नियम. सी. तिसरा नियम. या डी. चौथा नियम. उत्तर आहे दुसरा नियम. स्पष्टीकरणामध्ये दिलेले आहे पहा बरं. परावर्तनाचा दुसरा नियम सांगतो की आपत्ती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. हे दुसऱ्या नियमामध्ये येतो. कॅलिस्ट्रोस्कोपमध्ये कोणत्या तत्त्वाचा उपयोग होतो? ए. प्रकाशाचे अपवर्तन. बी. प्रकाशाचे विखुरणे. सी. प्रकाशाचे बहुपरावर्तन. डी. प्रकाशाचे शोषण. याचं उत्तर आहे प्रकाशाचे बहुवर्तन. स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, पहा बरं. कॅलिस्ट्रोस्कोपमध्ये
समतल आरशांमधील बहुपरावर्तनामुळे रंगीत नमुने तयार होतात. पारदर्शी कोणत्या उद्देशाने वापरला जातो? प्रकाश मोजण्यासाठी, दुर्गम ठिकाणी दृश्य पाहण्यासाठी, रंगाचे विश्लेषण करण्यासाठी, प्रतिमा मोठ्या करण्यासाठी. याचं उत्तर आहे बी, दुर्गम ठिकाणी दृश्य पाहण्यासाठी. स्पष्टीकरण दिलेले आहे पहा बरं. परिदर्शीमध्ये 45 कोनात ठेवलेले आरसे असतात, त्यामुळे वळणीच्या ठिकाणी उदा. पाणबुडी दृश्य पाहता येते. आपतन बिंदूवर काढलेले लंब म्हणजे काय? ए. आपत्ती किरण, बी. परावर्तित किरण, सी. स्तंभिका, डी. अपवर्तित किरण. ए. स्तंभिका. आपतन बिंदूवर पृष्ठभागाला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका असे म्हणतात. बी. प्रश्न 10वा. चंद्राचे पाण्यात प्रतिमा दिसण्याचे कारण काय? ए. प्रकाशाचे अपवर्तन, बी. प्रकाशाचे परावर्तन, सी. प्रकाशाचे विखुरणे, डी. प्रकाशाचे शोषण. बी. प्रकाशाचे परावर्तन. स्पष्टीकरण दिलेले पहा. पाण्याच्या गुळगुळीत पृष्ठभागावर चंद्राचा प्रकाश परावर्तित होऊन प्रतिबिंब दिसतो. केश कर्तनालयात मागील आरसा का असतो? ए. प्रकाश वाढवण्यासाठी, बी. मानेच्या मागचे केस पाहण्यासाठी, सी. सुगंधासाठी, या डी. सौंदर्य वाढवण्यासाठी. याचं उत्तर आहे मानेच्या मागचे केस पाहण्यासाठी. स्पष्टीकरण. मागचा आरसा आणि मुख्य आरसा यांच्या संयुक्त परावर्तनामुळे मानेच्या मागील बाजूस केसांचे स्पष्ट दर्शन होते. खालीलपैकी कोणते उपकरण परावर्तनाच्या तत्त्वावर कार्यरत नाही? ए. कॅलिडोस्कोप, बी. पारदर्शी, सी. सूक्ष्मदर्शी, डी. सपाट आरसा. सी. सूक्ष्मदर्शी. स्पष्टीकरण दिलेले आहे पहा. सूक्ष्मदर्शी प्रकाशाच्या अपवर्तनाच्या तत्त्वावर कार्य करते. बहिर्भूत भिंग वापरून इतर पर्याय परावर्तनाच्या आधारित आहे. सूर्यप्रकाश चंद्रावरून पृथ्वीवर येण्याच्या प्रक्रियेत कोणते तत्त्व कार्य असते? ए. अपवर्तन, बी. परावर्तन, सी. विखुरणे, डी. शोषण. ए. परावर्तन. स्पष्टीकरण दिलेले पहा. चंद्र स्वतः प्रकाशित नसून सूर्यप्रकाश त्या पृष्ठभागावर परावर्तित होऊन पृथ्वीवर येतो. प्रश्न 14. आरशात डावी बाजू उजवी बाजू दिसण्याचे कारण काय? ए. प्रकाशाचे अपवर्तन, बी. प्रकाशाचे विखुरणे, सी. प्रकाशाची पार्श्वभूमी परावर्तन, डी. प्रकाशाचे शोषण. सी. प्रकाशाचे पार्श्वभूमीवर परावर्तन. स्पष्टीकरण. आरसा प्रतिमेची डावी बाजू अदलाबदल करतो. पार्श्वभूमी परावर्तन म्हणून हा परिणाम दिसतो. प्रकाशाचे परावर्तन कोणत्या पृष्ठभागावर सर्वात जास्त प्रमाणात होतो? ए. काळा रंग, बी. पांढरा रंग, सी. गुळगुळीत, डी. खडबडीत. ए. गुळगुळीत. स्पष्टीकरण. गुळगुळीत पृष्ठभाग हा आरसा पॉलिश केलेला धातू प्रकाशाचे नियमित परावर्तन करतो, ज्यामुळे प्रतिबिंब मिळते. परावर्तित किरण ही स्तंभिका यांच्यातील कोन म्हणजे काय? ए.
आपतन कोन, बी. परावर्तित कोन, सी. अपवर्तन कोन, डी. विचलन कोन. त्याचं उत्तर आहे परावर्तित कोन. स्पष्टीकरण दिलेले आहे पहा. स्तंभिक आणि परावर्तित किरण यांच्यातील कोनाला परावर्तित कोन आर म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परावर्तित कोन नेहमी आपतन कोनापेक्षा मोठा असतो. बी. परावर्तित कोन नेहमी अपवर्तन कोनापेक्षा लहान असतो. सी. परावर्तित कोन अपवर्तन कोन समान असतात. परावर्तित कोन अपवर्तन कोन यांच्यात कोणताही संबंध नाही. प्रश्न सी. परावर्तित कोन आणि अपवर्तन कोन समान असतात. स्पष्टीकरण दिलेले आहे पहा. परावर्तनाचा पहिला नियम स्पष्ट करतो की आर बराबर आय बराबर आर. मांसाच्या पृष्ठभागावर होणाऱ्या परावर्तनास काय म्हणतात? ए. नियमित परावर्तन, बी. अनियमित परावर्तन, सी. पार्श्वभूमी परावर्तन, डी. आंतरिक परावर्तन. ए. नियमित परावर्तन. स्पष्टीकरण दिलेले आहे पहा. शांत पाण्यात गुळगुळीत पृष्ठभाग नियमित परावर्तन दर्शवतो. स्पष्ट प्रतिमा तर लाटांमुळे खडबडीत झाल्यास अनियमित परावर्तन होते. प्रश्न 19वा. प्रकाशाच्या परावर्तनामुळे खालील कोणती घटना घडते? ए. इंद्रधनुष्य, बी. पाण्यातील वस्तू वाकलेली दिसणे, सी. आरशात प्रतिमा दिसणे, डी. सूर्योदय लाल रंग. सी. आरशात प्रतिमा दिसणे. स्पष्टीकरण पहा. आरशातील प्रतिमा ही परावर्तनाच्या तत्त्वावर आधारित आहे. इतर पर्याय अपवर्तन विखुरण्याची संबंधित आहे. परावर्तनाचे नियम कोणत्या विज्ञानाशी संबंधित आहे? एक. रसायनशास्त्र, बी. भौतिकशास्त्र, जी. जीवशास्त्र, डी. भूगोल. बी. भौतिकशास्त्र. स्पष्टीकरण दिलेले आहे पहा. प्रकाशाचे परावर्तन हे भौतिकशास्त्राच्या प्रकाशित या शाखेतील मूलभूत संकल्पना आहे. आपतित किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन किती अंशाचा असतो? ए. 0 सेल्सिअस, बी. 19, सी. 180, डी. परावर्तन कोनाच्या दुप्पट. उत्तर आहे डी. परावर्तन कोनाच्या दुप्पट. स्पष्टीकरण दिलेले आहे पहा. परावर्तित कोन आर आणि आपतित कोन समान असल्यामुळे आय बराबर आर हे दोन्ही किरणांमधील कोन बराबर आय प्लस आर बराबर 2 दुप्पट असतो. खालीलपैकी कोणते उदाहरण अनियमित परावर्तनाचे आहे? ए. आरशाची प्रतिमा, बी. पाण्यातील चंद्राची प्रतिमा, सी. भिंतीवर पडलेला प्रकाश, डी. काचेतील प्रतिबिंब. भिंतीवर पडलेला प्रकाश. स्पष्टीकरण. भिंत हा खडबडीत पृष्ठभाग असल्यामुळे तिच्यावर परावर्तन अनियमित विखुरलेले असते. प्रकाशाच्या परावर्तनामुळे खालील कोणते उपकरण कार्य करते? ए. टेलिस्कोप, बी. पारदर्शी, सी. सूक्ष्मदर्शी, डी. थर्मामीटर. याचं उत्तर आहे बी. पारदर्शी. स्पष्टीकरण दिलेले आहे. परिदर्शीमध्ये 45 कोनात ठेवलेले आरसे प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्त्वावर कार्य करते. आरशाचा कोन 45 सेल्सिअस असताना परावर्तित किरणाची दिशा किती अंशांनी बनते? 45 अंश, 90 अंश, 180 अंश, 0 अंश की 90 अंश.
स्पष्टीकरण: आरशाचा कोन 45 असल्यास परावर्तित किरणाची दिशा ही दुप्पट असते, म्हणजे 2 × 45 = 90 ने बदलते. प्रकाशाच्या परावर्तनाचा वेग किती असतो? प्रकाशाच्या वेगाइतका. बी. प्रकाशाचे अर्धा वेग. सी. 0. डी. परावर्तित पृष्ठभाग बदलून. हे प्रकाशाच्या वेगाइतकेच. स्पष्टीकरण: परावर्तनामध्ये प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ ms मीटर/सेकंद बदलू नाही, फक्त दिशा बदलते. कॅलिडोस्कोपमध्ये कोणत्या आकाराचे आरसे वापरले जातात? ए. गोलाकार. बी. चौकोनी. सी. त्रिकोणी. डी. आयताकृती. तर त्रिकोणी. स्पष्टीकरण दिलेले पहा. त्रिकोणी आरशाच्या बहुपरावर्तनामुळे कॅलिडोस्कोपमध्ये सममितीय रंग नमुने तयार होतात. पाण्याच्या तळाशी पडलेला नाण्या वरच्या दिशेने वाकलेले दिसण्याचे कारण काय? नाणे म्हणजे ते एक रुपयाचा नाणा. 1. परावर्तन. बी. अपरावर्तन. सी. विखुरणे. डी. शोषण. बी. अपरावर्तन. स्पष्टीकरण दिलेले पहा. ही घटना प्रकाशाच्या अपरावर्तनामुळे घडते. पाण्याच्या हवेमध्ये प्रकाश किरण वाकतो. आरशापासून 2 मीटर अंतरावर उभे असलेल्या व्यक्तीची प्रतिमा किती अंतर होईल? ए. 1 मीटर. बी. 2 मीटर. सी. 4 मीटर. डी. 0.5 मीटर. ए. 4 मीटर. स्पष्टीकरण: समतल आरशात प्रतिमेचे अंतर वस्तूपेक्षा समान 2 मीटर असते, म्हणून एकूण अंतर 2 + 2 4 मीटर असते. कोणत्याही प्रकाशाच्या परावर्तनाचा उपयोग कोणत्या उपकरणात होत नाही? माफ करा, हे प्रश्न जरा चुकीचा आहे. ए. आपत्ती किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील 60 कोन असल्यास आपत्ती कोन किती अंशाचा असेल? ए. 30. बी. 60. सी. 90. डी. 120. ए. 30. स्पष्टीकरण दिलेले पहा. I + R = 60 आणि I = R म्हणून I = 30. खालीलपैकी कोणता पदार्थ चांगला परावर्तक आहे? ए. काळा कागद. बी. पांढरा कागद. सी. लाकूड. डी. माती. बी. पांढरा कागद. स्पष्टीकरण पहा. पांढरा रंग प्रकाशाचे जास्त परावर्तन करतो, तर काळा रंग शोषण करतो. आरशाच्या समोर उभा राहिलेल्या प्रतिमेचे स्वरूप कसे असते? ए. वास्तविक. उलटी. आभासी आणि उलटी. वास्तविक आणि सुलटी. आभासी आणि सुलटी. उत्तर डी. आभासी आणि सुलटी. स्पष्टीकरण: समतल आरशात तयार झालेली प्रतिमा आभासी, मागे निर्माण होणारी, आणि सुलटी, डावी-उजवी अदलाबदल असणे. परावर्तन कोन 45 असल्यास आपत्ती किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन किती? प्रश्न चुकले काय?